नमस्कार, मी श्रीकांत उंबरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. पृथ्वी बाबा तौबा तौबा असा आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता. मणिशंकर अय्यर, सॅम पिट्रोदा, दिग्विजय सिंग यांची जी उदात्त अशी परंपरा आहे काँग्रेसमधली, वाटेल तशी बडबड करायची. पवनखेडा वगैरे, सुप्रिया श्रीनेत वगैरे हे जे पंटर त्यांचे प्रवक्ते, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. उदयराज अजून एक एरंड पिल्याला तोंडानं बोलणारे ते. पण हे मोठे प्रत्यक्ष पदावरती राहिलेले. पृथ्वीराज चव्हाण सारख्यांनी तर केंद्रातही मंत्री म्हणून काम केले, मुख्यमंत्री म्हणून पण काम केले. त्यांचं काय वक्तव्य तुम्ही एकदा बघा व्हेनेझुएलाच्या संदर्भामध्ये. हो नहीं सकता. तो अब सवाल है कि क्या जो वेनेजुएला में हुआ इस तरह से कुछ होगा क्या भारत में? हमारे प्रधानमंत्री को किडनैप करके ट्रम्प साहब ले जाएंगे क्या? अब वही बात बची है बस. तुम्ही ऐकलं? आणि हे अकलेचे तारे असे तोडतायत माननीय द ग्रेट पृथ्वी बाबा, की भारतामध्ये हे घडलं तर काय सांगता येत नाही. म्हणजे काय, प्रत्यक्ष लोकांनी निवडून आलेला पंतप्रधान किडनॅप होणार भारतामध्ये. म्हणजे ह्यांना काही दिवा स्वप्न पडायला लागलेत का? हे काय कुठल्या काही विशिष्ट पदार्थांचं सेवन केल्यामुळे येणाऱ्या नशेच्या तारेत बोलायला लागलेत की ते जसं डाय करतून त्यांचा केसाचा कोंबडा करतात ना, तसा त्याच्यावर काय बुद्धीचा एक कोंबडा झालेला आहे ह्यांच्या. काय चाललंय? काय बोलताय काय तुम्ही? यापूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं तुम्ही वक्तव्य केलेली होती आणि अडचणीत आलेले होते, आणि परत पुन्हा तेच. म्हणजे एकदा तुम्ही असं बोलून नको ते बोलून अडचणीत आल्याच्या नंतर आता परत एकदा आपला पंतप्रधान किडनॅप केला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. किंवा ममदानीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं जे आत्ताचं ताजं वक्तव्य आहे की त्यांनी कसं पत्र लिहिलं उमर खालिदसाठी आणि त्यांच्या धमन्यामधून कसं भारतातलं रक्तच वाहतं आहे आणि ते पण आपलेच आहेत वगैरे वगैरे. काय पांचटपणा लावलेला आहे हा. भारतामध्ये आत्ताचीच गोष्ट नाही सांगत आहे. म्हणजे ह्या तुम्हाला इतका सगळा राग येणं मोदी, अमित शहा, भाजप संघाचा बाजूला ठेवा. 96ला वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, म्हणजे त्या परंपरेतला कोणीतरी व्यक्ती पहिल्यांदा ज्यानं पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्याच्या आधी 1996च्या आधी तुम्ही सगळा इतिहास पहा भारताचा, स्वतंत्र भारताचा, पहिल्या निवडणुकीपासून. आधीचं तर काय ते प्रत्यक्ष निवडून आलेलं सरकार नव्हतं, त्याच्यामुळे नेहरूंचा तो पूर्णच्या पूर्ण कालावधी मी मोजत नाही. 1952ला पहिली निवडणूक झाली, तेव्हापासून ते 1996 पर्यंत पदावरती आलेले जे पंतप्रधान होते त्याच्यातलं तर कोणी मोदी, अमित शहा, भाजप संघ आणि त्यांच्या परिवारातलं नव्हतं. अटल बिहारी वाजपेयी हे सगळेच्या सगळे पुरोगामी सोकाल्ड पंतप्रधान होते. त्या सगळ्या कालखंडामध्ये मला सांगा, तेव्हा तरी कधी असं घडलंय का की कोणी आपल्या निवडून आलेल्या पंतप्रधानाला किडनॅप केलं? भारताची लोकशाही पहिल्या दिवसापासून प्रचंड मोठी लोकसंख्या आणि आपण ज्या ताकदीनं लोकशाही मूल्य रुजवली. बाबासाहेब आंबेडकरांच्याच पुस्तकाचा संदर्भ देऊन सांगतो, फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेलं मूल्य लोकशाही आणि त्याचे आधुनिक सगळे स्वीकारला असं हे फक्त अर्ध सत्य आहे. आमच्याकडे शाक्य संघांमध्ये आणि बाकीची सुद्धा एरवी लोकशाहीची पाळंमुळं कशी होती, सनातन संस्कृती ही लोकशाहीला पोषक कशी राहील आहे, विविध मतांचा आदर करण्याची परंपरा आमच्याकडे कशी, याचे सगळे पुरावे बाबासाहेबांनी दिलेले. हे सगळं असताना लोकशाही मूल्य अगदी म्हणजे काही 1952ला पहिली निवडणूक झाली म्हणजेच लोकशाही प्रस्थापित झाली असं नाही. त्या काळातलं उदाहरण जे बाबासाहेबांनी दिलेले, 20 वर्षाच्या प्रत्येक मुलाला त्या शाक्य संघामध्ये कसा प्रवेश होता आणि त्याच्या सगळ्यांनी चर्चा करून त्या भागातलं सगळं जे काही निर्णय प्रक्रिया कशी व्हायची ते सांगितले. आजची थोडीशी फक्त पद्धत वेगळी, बाकी तोच आहे. प्रौढ मतदान असं आपण म्हणतो, तेव्हा एका विशिष्ट छोट्या प्रदेशामध्ये असल्यामुळे 20 वर्षाच्या पुढच्या प्रत्येकाला त्याच्यामध्ये प्रवेश होता. हे सगळं सांगितलेलं, हे सगळं माहीत असताना सुद्धा इतकी आपल्याकडे खोल लोकशाही रुजलेली आहे. इंदिरा गांधींनी तथाकथित जो काही हल्ला करायचा प्रयत्न केला लोकशाहीवरती, त्यालाही 2-2.25 वर्षाच्या आतच लगेच ते बदलून स्वतः त्याच इंदिरा गांधींनी ज्यांनी आणीबाणी लादली होती त्यांनीच निवडणुका घोषित केल्या, त्यांनीच निवडणुकीचे निकाल मान्य केले, त्यांनीच निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता सोडली आणि परत लोकांमध्ये जाऊन परत प्रचार करून स्वतःचा विश्वास कमवला आणि त्याच परत 1980ला निवडून आले. जगामध्ये कुठं घडलेलं हे असं? इतक्या मोठ्या प्रमाणात लोक
शांततेच्या मार्गाने प्रत्यक्ष मतदानातून बदल घडवून आणतात. आणि यांना स्वप्न काय पडायला लागले? पृथ्वी बाबाला आपल्या पंतप्रधानाला किडनॅप करतील. नेपाळ सारखे लोक जेन झी रस्त्यावरती उतरेल. राहुल गांधीला झालेला दिव्य साक्षात्कार हा. त्यांना पण देशामध्ये ते काही विशिष्ट पदार्थ मिळत नसल्यामुळे परदेशामध्ये जाऊन त्यांचं सेवन करून त्या नशेच्या तारेमध्ये त्यांची ती बडबड असती असं म्हणावं लागेल. मात्र ह्यांचे नेते आहेत ना ते द ग्रेट राहुल गांधी, सलग आता 100 यायला लागले निवडणुका हारणारे त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती. आणि त्यांना साक्षात्कार असा होतो की नेपाळ सारखं जेनजी रस्त्यावरती उतरणार आहे. त्याच्या मी आधीचं उदाहरण सांगतो. हे जे सगळे सुमार विद्यापीठाचे आहेत ना सगळे ते लेब्रांडो आणि त्यांचे ते कुलगुरू सुमार बुद्धीचे, त्यांच्याच विद्यापीठातले एक महान पत्रकार, यांना असं वाटत होतं, आत्ता काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे, ज्या पद्धतीची म्हणजे धान्याची टंचाई श्रीलंकेमध्ये झाली, त्या पद्धतीची टंचाई भारतामध्ये कशी होणार आहे? लोक कसे रस्त्यावरती येणार आहेत? भुके कंगाल आणि आगीचा भुकेचा डोम कसा उसळणार आहे? आत्ताच ह्यांची भविष्यवाणी काय झालं? किंवा मी तुम्हाला कोरोनाच्या काळातलं सांगतो. हे जे सगळं बाकीचं कुठं काय चाललेलं ते पाहून भारतामध्ये कसं होईल याच्यासाठी हे जे देव पाण्यात घालून बसलेले आहेत ना, अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जर 10 लाखाच्या जवळपास लोक मेले असतील तर भारतामध्ये तर ती संख्या 40-50 लाखाच्या पुढे जायला पाहिजे. असे आकलेचे तारे तोडणारे हे लोक आहेत. आणि काय झालं प्रत्यक्षामध्ये? किंवा कोरोनाच्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था कशी पूर्णपणे पार त्याचं कंडा वाजलेला आहे आणि आपलं कसं वाटोळं होणार आहे असे आग्रलेख लिहिलेले आहेत या महान सुमार बुद्धीच्या जोगसत्ताच्या संपादकांनी. ह्या सगळ्यांनी सगळ्या पद्धतीनं नोटबंदीचं तुम्हाला मी सांगतो, अजूनही तडफडाट करतात हे नोटबंदीच्या नावानं. काय झालं? अर्थव्यवस्था कोसळली. कोरोनाच्या काळामध्ये जगभरामध्ये सगळ्या अर्थव्यवस्थेला इतकी मोठी खीळ बसलेली असताना, प्रचंड मोठं संकट आलेलं असताना सुद्धा भारतासारख्या 140 कोटीचा देश सावरला, मुख्य पदावरती आला, विकासाची झेप आपण घेऊन दाखवली, 4 नंबरची अर्थव्यवस्था करून दाखवली. म्हणजे आपल्यावरती एकतर राजकीय दृष्टी, वारंवार बोंबा मारणे, ईव्हीएम कसे खराब आहेत, लोकशाही कशी धोक्यामध्ये आहे, स्वतः इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून येऊन सुद्धा 234 खासदार निवडून आलेले विरोधकांचे 2024च्या निवडणुकीमध्ये, आणि तरी लोकशाही धोक्यात आहे. म्हणजे राजकीय सगळ्या व्यवस्थेवरती बोंब मारायची. सामाजिक पातळीवरती CAAचं आंदोलन तुम्ही बघा, दिल्ली दंगे बघा, वाटेल ते सगळं करून झालं. आणि कृषी आंदोलनामध्ये वर्षभर दिल्लीचा अडवलेला रस्ता ते करून झालं, तरी काही फरक पडत नाही. सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड मोठा अत्याचार जेव्हा हे सगळे करत होते, कलेच्या माध्यमातून खोटं पसरत होते, त्याला थाडकन उत्तर काश्मीर फाईल्सने दिलं. आणि धुरंधरचं तर ताजं उदाहरण आहे. कलेच्या क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात यांना फटका बसला, राजकीय क्षेत्रात बसला, सामाजिक क्षेत्रात फटका बसला, तरीही यांची खोड द्यायला तयार नाही. आर्थिक दृष्ट्या यांनी बोंब करून पाहिली, तरी काही फरक पडला नाही. आणि आता पृथ्वीबाबांना साक्षात्कार होतो आहे की भारताच्या पंतप्रधानाला पण पळून नेणार. कशाच्या आधारावर बोलता तुम्ही? काय तुम्ही किमान अभ्यास केलेला भारताचा? मला त्यांचं आश्चर्य काही वाटत नाही. मला नेहमी राजकीय नेते हे डांबरट आहेत, स्वार्थी आहेत, त्यांच्यासाठी काही बोलतात हे मान्य, पण त्यांचं समर्थन करणारे, लेख लिहिणारे हे जे सगळे लेब्रांडू पत्रकार, विचारवंत मी बघतो, परवाच तो दर्पण दिन होऊन गेलेला आहे. काहीतरी तर तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडू दे. भारतासारखी स्थिर व्यवस्था, ज्या ठिकाणी तुम्हाला असं साक्षात्कारच कसा होतो, स्वप्नच कसं पडायला लागलं की आमच्या लोकनियुक्त पंतप्रधानाला पळवून नेतील, यांची ही जी बुद्धी पराभवानं विकृत होऊन गेलेली आहे. आता फार मोठ्या प्रमाणामध्ये यांना मानसोपचाराची गरज आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक